वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कितवा श्लोक? तीस ना? हाँ 31. करेक्ट 30 झालं. अध्याय क्रमांक 3 कर्मयोग श्लोक संख्या 31. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो अनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. कोई दोहराना चाहता है? कोई एक पढ़ो. वाचाल तर वाचाल. पढ़ो ना, देख के पढ़ो. ये मे मतम इदं नित्यम् ये मे मतमिदं नित्यम्. ये मे मतम इदं नित्यम्. नहीं आप बोलना है पहला लाइन, फिर हम सब लोग बोलेंगे. ये मे मतम इदं नित्यम् ये मे मतमिदं नित्यम् तिष्ठन्ति मानवा अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तम् अनुसूयन्तो श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. बस ऐसे ट्राय करो. आप में से कोण ट्राय करना चाहता है? हां, आम्हाला नाही ट्राय करायचं. आधीच ठरवायचं आम्हाला ट्राय करायचंच नाही. अगली बार से मैं ऐसा अक्कड़ बक्कड़ बम्बे को हाँ आप पढ़ो ऐसा बोलूँगा. नहीं ठीक है, घबराइएगा नहीं तो एब्सेंट हो जाएंगे आप. हाँ वाचा. ये मे मतमिदं नित्यम् ये मे मतमिदं नित्यम् तिष्ठन्ति मानवः अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. ठीक आहे. अनुवाद. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. तात्पर्य. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे.
भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्त्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो. ओम अज्ञान तिमिरअन्धस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे आजच्या या भगवद्गीता अभ्यास वर्गात. तर आपण अध्याय क्रमांक 3च्या शेवटी आलो. अजून काही श्लोक आहेत. तर हा अध्याय कर्मयोग म्हणून ओळखला जातो. आणि यापूर्वी आपण कर्म काय असतं, अकर्म काय असतं, विकर्म काय असतं याची चर्चा केली. कर्म म्हणजे सकाम कर्म, वेदांच्या आदेशानुसार काहीतरी इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी केले जाणारे कर्म, त्यांना म्हणतात सकाम कर्म. सकाम म्हणजे कामनारहित का कामनाशी, हां काय म्हणतात त्याला, काहीतरी इच्छा ठेवून केले जाणारे कर्म. आता तुम्ही सर्व इथे बसलात, काहीतरी इच्छा आहे ना. काय इच्छा आहे? काहीतरी ऐकायला मिळेल, बरोबर ना. हां, ह्या ऐकण्यातून पण काहीतरी पाहिजे है ना, ती इच्छा आहे. एखादा व्यक्ती ह्या ऐकण्यातून स्वतःचं जीवन सुखी करण्याचा विचार करतो, इच्छा आहे. एखादा व्यक्ती ह्या ऐकण्यातून कुणाचं तरी जीवन खराब करण्याचा प्रयत्न करतो. शिकायचे जेणे की बहुत बार ऐसा होता है कि जिन व्यक्ति को भगवान के अस्तित्व में विश्वास नहीं है वो भी ये पढ़ेगा कि किस लिए इसे झुठला सके. हाँ, ऐसे पूर्व काल में भूतकाळात भरपूर सारे असे लोक होऊन गेले जे संस्कृत वाचायचे यासाठी नाही की त्यांना वेद वाचायचे, यासाठी वाचायचे कारण त्यांना वेद खोटे ठरवायचे. कशासाठी ऐकतोय? नुकसान करण्यासाठी. आणि तिसरा असतो जो ऐकतो आध्यात्मिक उन्नतीसाठी.
भौतिक इच्छेसाठी नाही. मग भौतिक चांगली पण इच्छा असेल किंवा वाईट इच्छा असेल, दोन्हीही काय झाले, एक सकाम कर्म, दोन्ही सकाम कर्मच आहेत. एक शास्त्राच्या नुसार आहे आणि एक शास्त्राच्या विरुद्ध आहे. तर भगवंत सांगतायत एमे मतमिदम नित्यम, माझ्या मताचं म्हणजे मी जे म्हणतोय की असं करा, असं जगा, असं वागा, माझ्या मताचं जेही व्यक्ती पालन करेन, अनुतिष्ठन्ति मानवा, जोही व्यक्ती मी जसं सांगतोय तसं जीवन जगेल. कसं जगायला सांगतायत भगवंत? याच्यापूर्वी काय ऐकले तुम्ही, आठवते तुम्हाला काही? मागच्या आठवड्यामध्ये आपण कशाची चर्चा केली होती? हे तू नव्हतास. हां बोल, काय म्हणतोय? आधारावर जगण्यासाठी शिकवतात. वा छान आहे. असाच एक आठवलं म्हणून सांगतो. मी 8वीला होतो आणि माझा पहिला दिवस होता. मी नवीन ठिकाणी ट्युशन लावलेलं. तर आता सवय होती की काल काय झालं विचारायचं मित्रांना. तर एक मित्र, आता नवीनच मुलगा बसलेला होता, त्याला म्हटलं काल काय शिकवलं सरांनी, चुकून जर विचारलं तर मला सांगता यावं. त्याने सांगितलं की 24 इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब्स असतात, सहाय्यकारी क्रियापद 24 आहेत. तर त्याने सांगितले हे 24 सांगितले. मी तिथे बसल्या बसल्या पाठ केले आणि मी बसलो वर्गामध्ये आणि जसं विचार केला तर सरांनी उठवलं. झाला का अभ्यास? म्हटलं हो सर. नाही, असं उठवलं आणि म्हणलं ठीक आहे बस, नवीन आहेस ना बस. पण मी अभ्यास केला सर म्हटलं. मग सरांनी विचारला शब्द, म्हटलं हे नव्हतं. ते म्हणे मग काय केलंस? म्हणजे 24 हेल्प केलंस म्हणजे मागच्या आठवड्यात होतं ते. म्हणजे हा मुलगा एक दिवस ॲब्सेंट होता. हां बरोबर उत्तर दिलं. ॲब्सेंट राहून देखील आमच्या कृष्णाने ज्ञानाच्या आधारावर जगायला शिकवतात कृष्ण. ठीक आहे, काय होतं ज्ञानाच्या आधारावर जगल्याने? हे मागच्या आठवड्यात होतं. जर एखादा व्यक्ती ज्ञान ग्रहण करेल तर काय होईल? काय होईल? ज्ञान ग्रहण केलं तर काय होईल? काहीतरी नष्ट होतं. ज्ञान ग्रहण केल्यावर काय नष्ट होतं? हां, सूर्य आल्यावर अंधार जातो, ज्ञान आल्यावर अज्ञान जातं. अज्ञान गेल्यावर काय नष्ट होतं? दोष. हां, जी चुकीची धारणा असते ना जीवन जगण्याची, हां, की त्याने बंगला बांधला मी पण बंगला बांधायलाच पाहिजे. नाही नाही, ही चुकीची धारणा आहे. हां असू द्या बंगला, पण बंगल्यासाठी जगणं नव्हे. जगणं आहे ते परोपकारासाठी आणि आत्मसाक्षात्कारासाठी. हे जगणं आहे, हे ज्ञान आहे. पण आज काय चालू आहे? आज अज्ञान चालू आहे. अज्ञान कसं चालू आहे की आज जगायचं म्हणजे कशासाठी? हां शाबाश. तुझी मम्मी आहे का इथे? कुठे? अच्छा हां. जगायचं म्हणजे कशासाठी? पैशासाठी. हे शिकवलं जात नाही. हे सोसायटीतनं असंच मिळून जातं, कारण सगळेच तसंच जगतायत. हां, ज्यावेळेस ज्ञान येतं त्यावेळेस अज्ञान नष्ट होतं आणि अज्ञान नष्ट झाल्यामुळे किंवा ज्ञान आल्यामुळं दोष नष्ट होतो. दोष कुठला? जगण्याच्या पद्धतीचा दोष आहे. हां, सेवा करणे हा स्वभाव आहे, पण तो स्वभाव सोडून मेवा खाणे हा दोष आहे. तर ज्ञान जर आलं की आपलं सेवा करणे स्वभाव आहे, सेवा करायची, तर व्यक्ती काय करतो? त्या स्वभावात स्थित होतो. कशामुळे? ज्ञानामुळे. तर त्याचं काय नष्ट होतं? दोष नष्ट होतो. आणि दोष नष्ट झाल्यामुळे ती जी प्रवृत्ती आहे इच्छा करण्याची ती नष्ट होते. आणि इच्छाही नसेल तर जन्म नसतो, आणि जन्म नसतील तर दुःख नसतात. हे आपलं मागच्या आठवड्यात आपण चर्चा केलेली. भगवंत म्हणतायत एमे मतमिदं नित्यम, मी सांगितल्याप्रमाणे जो जीवन जगतो आणि कसं? श्रद्धावंत, श्रद्धेने. चैतन्य चरितामृतमध्ये श्लोक येतो, श्रद्धा शब्दे विश्वास कर सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत है.
जर कृष्णाची भक्ती केली तर सर्व कर्म केले किंवा संपूर्ण यश प्राप्त केलेलं आहे. अजून मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. कृष्ण भक्ती केले सर्व कर्मकृत आहे. पण याच्यासाठी काय लागते? श्रद्धा. श्रद्धा शब्द विश्वास. ह्या श्रद्धेमध्ये पण विश्वास असला पाहिजे. म्हणजे श्रद्धा आपली एवढी दृढ असली पाहिजे की अवश्य रक्षिबे कृष्ण इति विश्वास हो, की कृष्ण माझी नक्कीच रक्षा करतील. जसं श्री प्रल्हाद महाराज, त्यांना हा विश्वास होता की भगवंत कणाकणामध्ये आहेत. म्हणून ज्यावेळेस हिरण्यकशिपू म्हणतो ह्या खंब्यात आहे का तुझा भगवंत, प्रल्हाद महाराज म्हणतात प्रत्येक कणामध्ये आहेत, खंब्यामध्ये पण आहे. काय ही श्रद्धा आहे. तर जो व्यक्ती श्रद्धेने माझ्या शब्दावरती काय ठेवतो? श्रद्धा ठेवतो आणि माझ्या शब्दाचा स्वीकार करतो. स्वीकार करण्याचा अर्थ फक्त हा नाही बरं का, हो महाराज पटलं बरं का, तुम्ही जे सांगितलं ते पटलं, त्याला म्हणणार स्वीकार केले. स्वीकार केले कशाला म्हणतात? शाबाश. जर आपण ते आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असू तर स्वीकार केले. जसं बऱ्याचदा आपल्याला कोणी काही ना काही गिफ्ट देतं, आपण ते गिफ्ट स्वीकारलं. हे कशावरून? जर आपण त्याचा आणि जर आपण त्याचा वापरच नाही केला तर ते स्वीकारलं का? घेतलं आपण त्याच्याकडनं पण स्वीकारलेलं नाही आहे. तर स्वीकारण्याचा निमंत्रण कोणी दिलं, आपण गेलोच नाही तर ते निमंत्रण स्वीकारलं का? नाही स्वीकारलं. निमंत्रण स्वीकारलं हे त्या व्यक्तीला कधी कळेल? कळते तुम्हाला स्वीकारण्याचा अर्थ काय असतो? तर ज्यावेळेस भगवंतांनी भरपूर साऱ्या आज्ञा दिलेल्या आहेत, भरपूर सारे सिद्धांत सांगितलेले की असं करा, आपण म्हणतो हो नक्की बरोबर बरोबर बरोबर. पण याचा अर्थ हे होत नाही की आपण त्याला स्वीकार केलं. याचा अर्थ ऐकलं आहे आपण, स्वीकार केले कधी होईल? ज्यावेळेस त्याला आत्मसात करू, आचरणात आणू. तर भगवंत म्हणतायत माझ्या आदेशांचं जो श्रद्धेने पालन करे, श्रद्धावंतो, आणि दुसरं अनुसूयंतो. असूया म्हणजे द्वेष. असूया म्हणजे द्वेष. जसं दुर्योधन द्वेष करायचा, कोणाचा? पांडवांचा. दुर्योधन पांडवांचा द्वेष करायचा. एवढा द्वेष करायचा की ज्यावेळेस कृष्ण शांतीदूत बनून जातात, म्हणे 5 गावं दे अर्जुनाला. दुर्योधन काय म्हणतो? सुईच्या टोकावर बसेल एवढी पण जमीन देणार नाही. म्हणजे हा द्वेष पहा केवढा आहे. कारण त्यांना माहीत आहे भूतकाळ काय झाला की एक ओसाड पडलेली जागा खांडवप्रस्थ कुणाला दिली? पांडवांना. तर पांडवांनी त्या ओसाड जागेला स्वर्ग बनवलं. आता ते म्हणे ओसाड जागेच्या तुकड्याला जर हे स्वर्ग बनवू शकता तर 5 गावांना काय बनवणार नाहीत? द्वेष. कधी कधी ना प्रगती मेहनतीने नाही तर दुसऱ्याची टांग खेचून करण्याचा लोक प्रयत्न करतात. कृष्ण सांगतायत अन असूया. असूया म्हणजे द्वेष, अन असूया म्हणजे द्वेषरहित. कुणाचा द्वेष? कृष्णाचा द्वेष. म्हणजे माझ्या शब्दाचं श्रद्धेने आणि द्वेषरहित होऊन पालन करायचंय. असं कसं बोलले? असं नाही. थँक्यू, चांगला प्रश्न विचारला आहे. मी अभ्यास करून येईल 5 गावांच्या नावाचा. मी ऐकलेलं आहे 5 गावं मागितलेली. आता ती कुठली गावं मी महाभारतात तेवढं वाचलेलं नाही. सांगून द्या. अंबाला
गौरव, त्याच्यानंतर कुरुक्षेत्र, त्याच्यानंतर पाचवं ते पाणीपत. फार छान, धन्यवाद. प्रोजनसाठी एक वेळेस फार छान. एकदा तुम्ही ग्रुपमध्ये आहात, आपल्या ग्रुपमध्ये? अच्छा, काय हरकत नाही. ठीक आहे. कृष्णा लिहून घेशील 5 गावाची नावं नंतर. हां, हरे कृष्णा. काय सांगत होतो? द्वेष रहित, द्वेष रहित. हां, तुम्हाला प्रश्न पडतो का, कुणी करत असेल का हो कृष्णाचा द्वेष? कुणी करत असेल का कृष्णाचा द्वेष? हां हां, केला ना. कसा आठवतो? कंसाने केला, रावणाने केला, अजून नाव घ्या. आपण करतो का नाही? हां, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थोडंसं विचार करा या शब्दावरती. आपण कृष्णाचा द्वेष करतो का? तो एक मार्ग आहे की आपण असं पाहू शकतो की आपण कुण्या एका व्यक्तीचा द्वेष किंवा जीवात्म्याचा द्वेष करतो तर इनडायरेक्टली आपण कृष्णाचा द्वेष करतोय. कृष्णाच्या शब्दावरती विश्वास नसणे याचं पण एक कारण काय असू शकतं? द्वेष असू शकतो. खरं पाहता हा जो विषय आहे ना फार सूक्ष्म आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कानाकोपऱ्यात कुठंतरी ती द्वेष भावना आहे. कुठली माहिती आहे? द्वेष भावना नाही राहिली, चांगल्या भावना सुद्धा लोकात पसरत राहते. ज्या गोष्टी वाईट त्याचा द्वेष करतात काय? कृष्णाबद्दल विचारतोय. विषय चांगला आहे का? मी समाजाबद्दल विचारत नाही, समाजातल्या वाईट चांगल्या गोष्टीबद्दल विचारत नाही. मी स्पष्ट प्रश्न विचारलाय, कृष्णाचा द्वेष कुणी करतं का? तर गुरुजीने फार चांगलं उत्तर दिलं. कंसाने केला, रावणाने केला, कुंभकर्णे, बकासूर, पूतनाथ, हां किती सारे असुर लहान कृष्ण 10 दिवसाचे, 1 महिन्याचे, 6 महिन्याचे असताना कित्येकशे असुर आले कृष्णाला मारण्यासाठी. बिना द्वेषाचं थोडंच आले, द्वेषाने आले. कंसाने पाठवलेलं, कारण द्वेष करायचा कंस. एवढा द्वेष की गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला. मी थोडंसं व्यावहारिक विषयात घेऊन चाललो होतो त्याला. म्हणतोय की आपण करतो का? जेव्हा आपली बारी येते ना विचार करण्याची की खरंच मी द्वेष करतो का कृष्णाचा किंवा मी द्वेष करते का कृष्णाचा, हा विषय थोडासा विचार करा बरं का. तुमच्याबद्दल विचारतोय मी वैयक्तिकदृष्ट्या मी द्वेष करतो का? चला थोडंसं वेगळं चर्चा करूया. एखादा व्यक्ती कुणाचा द्वेष करत असेल, कशाहून कळणार? कसं वागणं असतं? तो इशारा करून दाखवतो. म्हणजे ऐका ना थोडंसं स्वतःमध्ये चर्चा नका करू. काय बोलायचं असेल तर मला बोला. एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो याचा अर्थ काय? त्या व्यक्तीला टाळतो. तो जर असा येत असेल तर आपण असं चालले जातो. एक. हां, दुसरं, तो जर आलाच समोर इग्नोर मारतो. बरोबर. पण बसलो 4 चौघामध्ये आणि चालूच आहे चर्चा तर लक्ष नाही देत त्याच्याकडे. फार छान. अजून अनुभव आहे तुम्हाला द्वेषाचा, सांगा. अजून काय होतं जर आपण कोणाचा द्वेष करत असू तर? जेव्हाही त्या व्यक्तीची चर्चा सुरू होते ना आपलं मन कडू होऊन जातं.
हां, त्याच्या विरोधात बोलतो. बरोबर, त्याच्या विरोधात बोलतो. हां माताजी, फार छान. त्याच्यामध्ये जेही चांगलं असेल ना ते खटकत नाही. म्हणजे असं खटकतं ते डोळ्यामध्ये, जसं की आगीचा गोळा पडला, सहनच होत नाही. हां, फार छान. अजून आगीत चालल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. हां, द्वेष. त्यांनी मोठं लग्न मारलं त्याच्यापेक्षा मोठं. हां, ईर्ष्या. ह्याचे शब्द फार कृष्णा ना, खरंच कृष्ण माहीत आहे का? जर त्याने मोठं जर घर बांधलं तर मी पण बांधेल. कृष्णाच एकटे एन्जॉय करतील का? मी भोगता आहे. तर ज्याच्या मनात द्वेष असतो ना कुणाप्रती, तो त्याला इग्नोर करतो, तो त्याच्या बोलण्याला इग्नोर करतो, तो त्याच्या प्रेझेन्सला इग्नोर करतो, तो त्याच्या मुद्द्यांना अपोज करतो, तो त्याच्या यशाला बघून जळतो. हां, हे तुम्ही सांगितलेले मुद्दे पटलं? हां, चला. भगवद्गीता हे आपल्याला कृष्णाची वाणी आहे, जी आपल्याला कृष्णाची काय इच्छा आहे हे सांगते. हां, आपण जेव्हा नित्यनियमाने भगवद्गीतेचं वाचन करू किंवा करण्याची आपल्याला सहज इच्छा होईल, त्याला म्हणायचं प्रेम आहे. किंवा वचनावरती श्रद्धा आहे की हे वचन माझं जीवन बदलू शकतात. किती जणाला हे प्रामाणिकपणे पटतं? हां, एखादा व्यक्ती त्या आज्ञांना इग्नोर करत असेल, माहीत आहे ही गीता माझं जीवन बदलू, पण हिला उचलण्याची हिंमत. थोडंसं ओपन हार्ट सर्जरी होते. हा काय आहे? हा द्वेष आहे. माहीत आहे की ह्याच्यात आहे शक्ती, पण उचलण्याची इच्छा. असं नाही की वेळ नाही, बरं का. जेन्युइन ज्याचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्याकडे खरंच वेळ नाही आहे, 24 तास मग्न आहे, पण ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याला माहिती आहे की यामध्ये माझे जीवन सुधारण्याचा काय आहे मार्ग आहे, माझे दुःख नष्ट करण्याचा उपाय आहे, पण उचलत नाही. हां, सूक्ष्म रूपाने काय आहे? द्वेष आहे. ठीक आहे. दुसरं, बोलण्याला अपोज करणे. पण चला, अपोज तर नाही, पण बोलण्याला इग्नोर करणे. तर कृष्णाने यामध्ये जेही बोलले, असं नाही की आपल्याला ते माहिती नाही आहे. हां, सगळे आज्ञा माहीत नसतील, पण काही कृष्णाचे वचन आपल्याला माहीत आहेत. एखादं वचन सांगा. निष्काम भावनेने कर्म करा. हे कृष्णाचं काय? हां, थोडंसं हार्डच होतं ते. अजून थोडा छोटा निर्णय हे सांगा. हो, भक्ती करायची, पण भक्तीचा अर्थही फार गुही आहे. हां, ज्ञानाच्या आधारावर जगायचं. ज्ञानाच्या आधारावर जगायचं. मग आपला प्रयत्न काय असला पाहिजे? ज्ञान ग्रहण करणे हा आपला प्रयत्न असला पाहिजे. तर तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही त्या ज्ञान ग्रहण करण्याच्या मार्गावर बसलेले आहात. पण आता ज्ञान मिळतंय. काय ज्ञान मिळतंय? हां, की जर दुःखातनं मुक्त व्हायचं असेल तर भगवंतांच्या वचनावर श्रद्धा ठेवायला हवी. श्रद्धा ठेवायला हवी याचा अर्थ काय? की ते श्रद्धेने वाचायचे किंवा ऐकायचे आणि त्याला जीवनात आणायचे. पण जर आपण ऐकतो, वाचतो, पण आचरण आणता वेळेस आपण त्याला इग्नोर करतो. हा पण कशाचं कारण आहे? हां, दुसरं सगळ्यात मोठं द्वेषाचं कारण काय आहे ना, आपलं अस्तित्व या भौतिक जगात हेच सिद्ध करतं की आपण कृष्णाचा
द्वेष केला. केला आहे, करतो आहे, करतो नाही हे ठरवतं की आपण त्या वचनांना किती सिरियस घेतोय. कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, भोक्तारहं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. जर कुणाला शांतीचा अनुभव करायचा असेल तर त्याने हे जाणायला पाहिजे की संपूर्ण सृष्टीमध्ये भोग करणारा एकच व्यक्ती आहे. कोण? कृष्ण. भोक्तार अहम कशाचा? यज्ञ, तपस्या, दान, कर्म जेही आपण करतो त्याचा एकमेव भोक्ता कोण आहे? कृष्ण आहे. पण जीव ज्यावेळेस हे पाहतो ना, कृष्णच का भोग करावेत, मला पण करायचं आहे. जसं मागच्या वेळेस आपण चर्चा केली, पप्पाच कार चालवतात का, मला पण चालवायची. पण ही का विषय आला की पप्पाच का, मी का नाही? कारण भोग करण्याची इच्छा आहे आणि त्याच कारणामुळे ह्या भौतिक गोष्टीचं सृजन झालं. जसं त्या छोट्या गाडीची खरेदी झाली, पप्पा छोटी गाडी घेऊन येतात, बाबा खेळ, माझ्यासारखंच तुला करायचं ना, नकलच करायची ना माझी, तर ह्या गाडीत नाही ह्या गाडीत कर. गोष्ट कळते? आध्यात्मिक जगात भगवंताच एकमेव भोक्ता आहेत, आपण त्या ठिकाणी कोण आहोत? सेवक. हां, पण हा विषयच मुळात पटत नाही. कसं काय नोकर आम्ही? म्हणजे काय तो द्वेष. गोष्ट कळते? भोक्तारहं यज्ञ तपसो सर्व लोक महेश्वरम. ज्यावेळेस भगवंत म्हणतात मी संपूर्ण सृष्टीचा मालिक आहे, तर तुमच्या घराचा मालिक कोण आहे? पण ही भावना नसणे काय आहे? गोष्ट समजते? हां, मी पॉईंट सांगतोय. द्वेष कसा पाहायचा? जे कृष्णाचं आहे ते कृष्णाचं आहे म्हणायला त्रास होतो, हे काय? द्वेष आहे. कृष्ण भोक्ता आहेत, कृष्णाला भोक्ता म्हणायला त्रास होतो, हे काय? द्वेष. मी सेवक आहे, स्वतःला सेवक म्हणायला काय आहे? समजते? भोक्तारहं यज्ञ तपसो सर्व लोक महेश्वरम. ज्यावेळेस कृष्ण म्हणतात मी संपूर्ण सृष्टीचा मालक आहे, तर आपल्या जीवनाचा, आपल्या घराचा, आपल्या प्रॉपर्टीचा, आपण जेही काही मिळवले त्याचा एकमेव भोक्ता आणि मालक कोण आहेत हे म्हणायला त्रास होतो. जर होत असेल तर काय? हां, हीच द्वेषाची भावनेला म्हटलं जातं दोष. हा काय आहे? हा भौतिक प्रकृतीचा दोष आहे की आपण भगवंतांचा द्वेष करतो, जिथे की आपल्याला भगवंतांवर प्रेम करायला पाहिजे. जो व्यक्ती प्रेम करण्यायोग्य आहे त्या व्यक्तीचा द्वेष करणे हे काय आहे? हा दोष आहे. आणि अज्ञान हां त्याचं कारण आहे. अज्ञान त्याचं कारण आहे. तर कृष्ण भोक्ता हा काय आहे? हा ज्ञान आहे. मी सेवक हे काय आहे? हे ज्ञान आहे. मी भोक्ता हे अज्ञान आहे. कृष्णांचं अस्तित्वच नाही. असं कसं काय 7 वर्षाचा मुलगा करंगळीवरती पहाड उचलू शकतो? जो असं म्हणतो त्याला द्वेष आहे. श्रद्धावंतो अनसूयंतो. जोही व्यक्ती श्रद्धेने आणि कसल्याच प्रकारची द्वेष भावना न ठेवता माझ्या आज्ञेचं पालन करतो, मुच्यन्ते तेपि कर्मभी. ते प्रत्येक कर्माच्या फळातून मुक्त होतात. तर या ठिकाणी ना भगवंत भक्तीचा सिद्धांत प्रस्थापित करतायत. काय करायला पाहिजे मग?
तर भगवंतांच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे. म्हणजे भगवंत जसं सांगतात तसं कर्म करायला पाहिजे. का? कारण भगवंतांची ती इच्छा आहे. सुरुवातीला अर्जुन, सर्व युद्धाची तयारी तर पांडवांच्या आणि कौरवांच्या संमतीने झालेली, की काही हरकत नाही, 5 गावं द्यायला तयार नाही आहेत, मग आम्ही युद्ध करून राज्य जिंकू. ज्या वेळेस युद्ध होणार, शंखच वाजणार आहेत फक्त, अर्जुन काय म्हणतो? हा, मला युद्ध नाही करायचं. चला, अर्जुनाचं तसं म्हणणं ही कृष्णाची एक प्लॅनिंग होती. कारण जर अर्जुन तसं बोलले नसते तर आपल्याला हे गीतेचं ज्ञान मिळालं नसतं. भगवंत त्यांच्या भक्तांचाच वापर करतात आपल्यासारख्यांना ज्ञान देण्यासाठी, काहीतरी करणार. कारण ते म्हणतात, का अर्जुनालाच का ज्ञान दिलं? शाबाश. अजून ऐकायला तयार होता. अजून भक्तो असी मे सखा, तू माझा मित्र आहेस आणि दुसरं माझा सखा आहेस, म्हणून मी तुला हे दिव्य ज्ञान देतोय, सांगतोय. तर हे दिव्य ज्ञान जे आपल्यापर्यंत आलं आहे, हे आलंच नसतं जर अर्जुन मोहात पडले नसते. तर अर्जुन मोहात पडले म्हणून अर्जुन म्हणे मला युद्ध करायचं नाही. म्हणे का? माझे काका, माझे मामा, माझे आजा, माझे पंजा, माझी मुलं, माझे नातू, माझे पंतू, मोह. तर त्यावेळेस कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. तर भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान कुणालाही देऊ शकतात, परंतु ते चूज करतात फक्त त्यांचा भक्त. का? कारण तो द्वेष रहित आहे. हा अनुसूया शब्द अजून एका ठिकाणी येतो. सातवा अध्याय, पहिला 7वां अध्याय. अजून एका ठिकाणी अर्जुनासाठी हा शब्द वापरतात. कारण अर्जुन तू द्वेष रहित आहेस म्हणून मी हे ज्ञान तुला देतोय. एकतर माझा मित्र आहेस, दुसरा माझा भक्त आहेस आणि तिसरा माझा द्वेष करत नाहीस. तर ज्ञान त्यालाच मिळतं जो कसा आहे? द्वेषमुक्त आहे. आणि भगवंत इथं म्हणतायत की जो द्वेषमुक्त होऊन आणि श्रद्धेने माझ्या वचनांचं पालन करेल तो कर्माच्या फळातून मुक्त होईल. तर कर्म करत असताना ज्यावेळेस श्रद्धा आहे, जरुरी नाही की आपल्याला सक्सेसच मिळेल. कधी यश मिळेल, कधी अपयशही मिळेल. पण जो भक्त असतो ना, तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये का? कारण तो म्हणतो की मला भगवंतांनी सांगितलंय कर आणि मी केलंय. यश मिळालं ही त्यांची इच्छा, अपयश मिळालं ही त्यांची इच्छा, परंतु त्यांनी मला काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की कर्म कर. पण कुठलं कर्म? कुठलं कर्म? भगवंतांच्या इच्छेसाठीचं, ज्याला म्हणतात अकर्म, ज्याची फळं लागत. जे कर्म कृष्णासाठी केलं जातं त्याची फळं लागत नाहीत. अर्जुन म्हणत होता मी युद्ध करणार नाही. अर्जुनाला फळ लागणार होतं का? लागणार होतं. अर्जुन त्याच्या इच्छेसाठी म्हणतो की माझे नातेवाईक कसे मारू, त्याची इच्छा होती. तर त्यावेळेस अर्जुन म्हणाला की मला युद्ध करायचं. तर अर्जुनाला फळं लागली असते का? कर्माची फळं भेटली असते का? भेटली असती. पण ज्यावेळेस कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय युद्ध कर आणि अर्जुनाने युद्ध केलं, कर्माची फळं लागतील का? नाही लागणार. याचं साधं उदाहरण आहे. एखादा आर्मी ऑफिसर
किंवा सोल्जर युद्धभूमीत विरोधी पक्षाचे भरपूर सारे सैन्य उडवतो, काय मिळतं त्याला? पदक मिळतं, हां, अवॉर्ड मिळतो. तोच सोल्जर शहरात येऊन एखाद्या सिटिझनला उडवतो, काय मिळतं त्याला? कार्य तेच आहे. एका ठिकाणी प्रशंसा मिळाली, दुसऱ्या ठिकाणी शिक्षा. का? हां, एका ठिकाणी आदेश होता मारलं, पुरस्कार मिळाला. दुसऱ्या ठिकाणी आदेश नव्हता, इच्छेसाठी मारलं, काय मिळालं? शिक्षा मिळाली. तशाच पद्धतीने आपण जेही कर्म आपल्या इच्छेसाठी करू, चांगले असोत वाईट असोत, त्याचे काय मिळणार आहे? त्याचे फळं मिळणार आहेत. ते गोड असतील किंवा कडू असतील. परंतु कृष्णाने सांगितलेलं कसंही कर्म असो, त्याची गोड किंवा कडू फळं मिळणार नाहीत. त्याचे काय मिळतील? अवॉर्ड मिळेल. कुठला अवॉर्ड? मोक्ष मिळेल. हां, हो, सगळे विभूषण मिळतात. समजते मी काय म्हणतोय? इथे प्रभुपादजी तात्पर्यात सांगतात, भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्त्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. एका ठिकाणचा उल्लेख करताना प्रभुपादजी सांगतात की ते एका ठिकाणी फार मोठा कार्यक्रम होता, भरपूर सारी लोकं आलेली, आणि कार्यक्रम कशावर? भगवद्गीतेवर. तिथे ना कृष्णाचा एखादा फोटो, न भगवद्गीता. कार्यक्रम कशावर? भगवद्गीता. अच्छा, ठीक आहे. भगवद्गीतेवर कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी एखादा कृष्णाचा भगवद्गीता सांगणाऱ्याचा फोटो असावा? फोटो नाही. का नाही? तर म्हणे कृष्ण कुणी व्यक्ती नाही आहे, कृष्ण ही शक्ती आहे. आणि जिथे कृष्ण गीतेमध्ये सांगतात, काय सांगतात? अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. मी सगळ्यांचा प्रभू आहे. भगवंतांना इंद्रिय आहेत, हां, आणि त्यांची इंद्रिय दिव्य आहेत, आणि त्या अन्य इंद्रियांची पण कार्य करतात. म्हणजे ते डोळ्याने खाऊ शकतात. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात, ब्रह्मसंहितेमध्ये सांगतात कृष्ण पुरुष आहेत. कृष्ण स्वतः विश्वरूप दाखवतात. अर्जुन म्हणतात नको नको, तुझं 4 भुजावाला स्वरूप, 4 भुजावाला रूप दाखवतात तरी देखील सुख वाटत नाही. अर्जुन म्हणतात तुम्ही जे मला आधी दिसत होते ना तसेच दिसा. आणि ज्यावेळेस युद्धभूमीमध्ये कृष्ण स्वतः सांगितली गीता, आणि कृष्ण स्वतः बोलत आहेत, त्यांच्या मुखकमळातनं गीता प्रकट होते, ते म्हणतायत अहम अहम अहम, स्वतःबद्दल बोलतायत, मी आहे मी आहे मी आहे. आणि जो गीतेचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये कृष्ण नाहीत. म्हणजे काय? श्रद्धाच नाही त्या शब्दामध्ये, जिथे कृष्ण म्हणत होते की मी आहे. तो जो विश्वरूप तू म्हणतोस तो तर माझा एक अंश आहे, एकांशेन स्थितो जगत. जे विश्वरूप आहे ना तो माझा काय अंश आहे. अंश म्हणजे हां, नगण्य, सूक्ष्म, अतिसूक्ष्म काय आहे? विश्वरूप आहे. आणि ते विश्वरूप अर्जुनाला सुरुवात सापडत नाही, अंत सापडत नाही, खाली सापडत नाही, वर सापडत, जिकडे पहा तिकडे काय? भगवंतांचेच हात, भगवंतांचीच मुख, भगवंतांची पाय, हां, सगळीकडे काय पाहतो? हे भगवंतांचं विश्वरूप आहे. आणि ते काय आहे? अंश आहे म्हणतात कृष्ण माझा. हां, आणि त्या अंशाच्या माध्यमांनी संपूर्ण जग व्यापलेलं आहे. एक अंशेन स्थितो जगत. आणि गीतेच्या प्रवचनामध्ये म्हणा किंवा गीतेच्याच प्रोग्राममध्ये समजते तुम्हाला, श्रद्धेबद्दल मी बोलतो. तर प्रभुपादजी म्हणतायत की भरपूर सारे लोक जे कृष्णाचा गीतेचा उल्लेख करतील, पण ज्यावेळेस कृष्णाच्या सेवेची गोष्ट येते त्यावेळेस कृष्णाच्या आतमध्ये जो आहे त्याची भक्ती करतो आम्ही. कृष्णाच्या आत कोण आहे? कोण आहे?
कृष्णाच्या आत आणि कृष्णाच्या बाहेर असं काहीच नसतं. आत बाहेर कृष्णच आहे. सच्चिदानंद विग्रह म्हटलं जातं भगवंतांना. त्यांचं जी मूर्ती आहे, त्यांचं जे शरीर आहे ते कसं बनलेलं आहे? शाश्वतता, ज्ञान आणि आनंदाने बनलेलं आहे. जसं साखरेपासून जर आपण एखादी मूर्ती बनवली, तिला बाहेरून खा किंवा आतमधून खा, कशी लागेल? म्हणजे तिचा आत आणि बाहेर काय आहे? साखर आहे. तसं भगवंतांचं आत आणि बाहेर असं काही नाही. त्यांचं शरीर दिव्य असतं. तर 5,000 वर्षांपूर्वी द्वारकेमध्ये, वृंदावनमध्ये, ह्या भूलोकामध्ये भगवंताने ज्या लीला केलेल्या आहेत, ते जे भगवंत होते ते शाश्वत भगवान श्रीकृष्ण होते. असं नव्हतं की त्यांनी शरीर धारण केलं. तर आपण शरीर धारण, ह्याचं उदाहरण अर्जुनला कृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात. अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे की तुम्ही म्हणता की तुम्ही ही गीता यापूर्वी माझ्या आधी सूर्यदेव विवस्वानला सांगितली, जेव्हा की अपरोयम जन्म परम जन्म विवस्वत. विवस्वान सूर्यदेव त्यांचा जन्म तर फार पूर्वीचा आहे आणि आपला जन्म तर आत्ताच आहे. मग हे कसं शक्य आहे की तुम्ही त्यांना सांगितलं? कृष्ण अर्जुनला म्हणतात की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुन, तुझे आणि माझे भरपूर सारे जन्म झालेले आहेत. तान अहम वेद्य सर्वाणी, ते सगळ्यांना मी आठवू शकतो, तुला नाही आठवत का? कारण तू शरीर बदलतोस. माझं शरीर दिव्य आहे, मला बदलण्याची आवश्यकता. जिथे कृष्ण स्वतःच म्हणतात की त्यांचं शरीर दिव्य असतं, बदलत नाही, तिथे श्रीकृष्णावर श्रद्धा नसणारे काय म्हणतात? हां, कृष्णाच्या आतमध्ये जो आहे त्याला भजन करा. म्हणजे काय? ते समजतात की ब्रह्मज्योती हे कृष्णाचं मूळ आहे, जिथे की ब्रह्मज्योती ही कृष्णाच्या अंगकांतीचा प्रकाश आहे. उदाहरणार्थ कृष्ण सांगतात की ब्रह्मज्योतीचा प्रकाश मी आहे. हां, तो श्लोक मला आठवत नाही. ब्राह्मणो ही प्रतिष्ठा अहम. हां, ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम म्हणजे ब्रह्मज्योतीचा उगम मी आहे किंवा ब्रह्मज्योती माझ्याकडनं येते. म्हणजे भगवंतांच्या अंगकांतीचा तो प्रकाश आहे, ज्याच्यामध्ये लोक योगी मुक्ती प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. ही काय आहे? ही भगवंतांची वाणी आहे, पण त्याच्यावरती काय नसणे? श्रद्धा नसणे. तर ज्या व्यक्तीला भगवंतांच्या वाणीमध्ये श्रद्धा नाही आहे, जिथे भगवान स्वतः श्री चैतन्य महाप्रभू जे स्वतः कृष्ण आहेत आणि कलियुगामध्ये फक्त 500 वर्षांपूर्वी प्रकट झालेले, काय सांगतात? चैतन्य महाप्रभू सांगतात की नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन काला. की मी, भगवंत म्हणतायत की माझ्या सर्व जेवढी पण माझी शक्ती आहे ती कशामध्ये टाकलेली आहे? नावामध्ये टाकलेली आहे. आणि भरपूर सारे भगवंतांचे नाव आहेत, कृष्ण, गोविंद, माधव, मधुसूदन. तरी ह्या नावामध्ये काय आहे? सर्व शक्ती आहे बरं का. जर आपली ह्या शब्दावर श्रद्धा असेल तर आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप कसा करायला पाहिजे? अजून नियमितपणे. हे काय सांगतं? श्रद्धा सांगतं, बरोबर ना. तर भगवंत म्हणतात की कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. शास्त्र सांगतात, व्यासदेवजी म्हणतात कलियुगामध्ये कृष्ण नावाचा अवतार घेऊन येतात. ही काय आहे? वाणी आहे, आज्ञा आहे. त्याच्यावरती काय असलं पाहिजे? श्रद्धा. आणि ज्या व्यक्तीची त्याच्यावर काय आहे, तो व्यक्ती काय करेल? श्रद्धेपूर्वक नामाचा जप करेल. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम. हे जे नाम आहे, ज्यावेळेस आपण जप करतो ना आणि ते आपल्या कर्णाद्वारे आपल्या हृदयात जातं, काय करतं? चेतनेचं शुद्धीकरण करतं. आणि जेव्हा चेतना शुद्ध होते, सहज आपल्या हृदयामध्ये जो भगवंतांप्रतीचा द्वेष आहे ना, तो काय होतो? तो नष्ट होतो.
हे काय चैतन्य महापुरुष स्वतः भगवंतांची वाणी आहे की भगवंताचा नाम जप केल्याने हृदयातील द्वेष नष्ट होतो, चेतना शुद्ध होते. एवढंच नाही, भव महादामाग्नी निर्वापणम. हे जे भौतिक जगामध्ये आग लागलेली आहे, कधी जंगलाची आग पाहिली तुम्ही? जंगलामध्ये त्याला वणवा म्हणतात. जंगलात जेव्हा आग लागते त्याला काय म्हणतात? वणवा. त्याला कोणी पाण्याने विझू शकतो का? शक्यच नाही. मग काय विझू शकतो त्याला? पाऊस त्याला विझू शकतो. तर हरे कृष्ण महामंत्र हा आपल्या जीवनात, भौतिक जीवनात लागलेली काय आहे? दुःखरूपी अग्नी याला विझवणारं पाऊस आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम श्रद्धा यावरती काय असली पाहिजे? आणि जो व्यक्ती ह्या वचनांवरती श्रद्धा ठेवून भगवंतांच्या नावाचा श्रद्धेपूर्ण नित्य नियमाने जप करतो, भगवंतांच्या वाणीवर विश्वास ठेवून श्रद्धेने नित्य नियमाने भगवद्गीतेचं अध्ययन करतो आणि त्याला जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो. प्रभुपादांची फार उत्कृष्टरित्या सांगतात या ठिकाणी, कृष्ण भावनेच्या प्रारंभी, म्हणजे आता आपण सुरुवात झाली आपल्या भक्तीची, झाली नाही झाली? कुणाकुणाच्या भक्तीची सुरुवात झालेली आहे? फार छान. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार. सत्यता ही आहे की सगळ्याच वचनांचे आपण पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, काही गोष्टी पटतील, काही गोष्टी पटणार पण नाहीत, पण जरी नाही पटल्या, वाणी कोणाची आहे? भगवंतांची आहे, म्हणून श्रद्धा ठेवणे, त्याचा विरोध न करणे, पराभव आणि निराशा यांची चिंता करत न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नत होतो. तर जेवढं आपल्याने शक्य होतं आहे तेवढं श्रद्धेने आपण भगवंतांचा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि जो व्यक्ती श्रद्धेने भगवंतांचा आश्रय घेतो, भगवंतांचा आश्रय घेणे म्हणजे सोपी गोष्ट आहे. भगवंतांच्या नावाचा जप करणे, गीतेचं नित्य नियमाने अध्ययन करणे, असं आठवड्यामध्ये भक्तांच्या संगतीत येऊन कथेचं श्रवण करणे, सेवा करणे, कीर्तन करणे, महाप्रसादाचा लाभ घेणे, ही भक्ती आहे. कसं करायचं पण हे सर्व? श्रद्धेने आणि द्वेष भावनेतून मुक्त होऊन फळ काय मिळेल? तो कृष्ण भावनेच्या उन्नत स्तरापर्यंत प्रगती करेल. कृष्ण भावनेचा उन्नत स्तर आहे तो भगवंतांचं साक्षात दर्शन करेल, तो भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये संलग्न होईल. ठीक आहे, तर याशी संबंधित आपण चर्चा पुढच्या आठवड्यात करूया की कशा पद्धतीने व्यक्ती भगवंतांच्या आश्रयाला प्राप्त करेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. कुणाच्या मनात काही प्रश्न? माझा एक प्रश्न होता. तुम्ही जसं म्हणले की सगळीकडे देव असतात आणि जसं की आपण पैसा कमवतो तर त्यांच्या नावावरती पैसा कमवतो, तसं मग आपण भोग करतोय तसं त्यांच्या नावावरती योग्य आहे का म्हणतोयस? योग्य आहे असं म्हणतोयस? काय खाऊ घालता माताजी त्याला? तो म्हणतोय की तुम्ही म्हटलं की भगवंत तर सगळीकडे आहेत है ना, आणि व्यक्ती भगवंतांसाठी सर्व करायला पाहिजे, तर तो भगवंतांसाठी भोग करू शकतो का? बरोबर ना? करू शकतो का? तर हीच द्वेष भावना आहे. आता तो कृष्णाच्या नावावरती किंवा
तो भोग करण्याचा प्रयत्न करत नाही. तो भगवंतांनाच आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला आनंद मिळालं नाही मिळालं त्याच्याशी त्याला घेणं देणं नसतं. पण भगवंत एवढे दयाळू आहेत ना, एका ठिकाणी भगवंत म्हणतात की जो व्यक्ती भगवंतांसाठी त्यांचं सर्वस्व देतो, भगवंतांसाठी सर्व कर्म करतो, म्हणजे सरळ हे भगवंतांची भक्ती करतो, भगवंत त्याला ते सर्व देतात. हां, जे त्याला पाहिजे. पण त्याला तर काहीच पाहिजे नाही ना, त्याला फक्त भगवंतांची भक्ती पाहिजे, भगवंतांची सेवा पाहिजे. हां, पण एक इच्छा असते जी आपल्या मनात येते, माहिती आपल्याला की ही माझी इच्छा आहे. पण अशा आपल्या भरपूर साऱ्या इच्छा आहेत जे आपल्याला आठवत पण नाहीत की ते आपल्या इच्छा आहेत. गोष्ट होते, इथे बसून कथा ऐकणे कुणाची इच्छा होती का? वाटते, म्हणजे काही काही ठिकाणी सगळे असे असू पण शकते. पण असं कोणी असू शकतं की प्रभूजी मला आठवतच नाही मी इथे कसं काय आले, कधी मी मंदिरात जात नव्हतो, पण मी कसं काय म्हणून आलो मला माहीत नाही, आणि कसं काय तुमच्या क्लासला बसतो मला माहीत नाही. ती सूक्ष्म इच्छा होती जी आपल्याला कळाली नाही पण भगवंतांना. तर अशा भरपूर साऱ्या सूक्ष्म इच्छा असतात जे भगवंत जाणतात, पण भक्त त्याची अपेक्षा करत नाही, तरी देखील भगवंत देतात. हां, तर भगवंतांच्या आपण भोग कशासाठी करण्याचा प्रयत्न करतो? आनंद घेण्यासाठी, है ना. तर भगवंतांच्या सेवेत परम आनंद आहे, तर भोग करण्याची इच्छा राहणार नाही. परंतु अशा व्यक्तीला मग भगवंत काय करतात? देतात. सोपी गोष्ट सांगतो. त्याला गाडी पाहिजे आणि तो मोटरसायकल घेऊन गावभर नुसतं फिरणार आणि अभ्यास करणार नाही. देतील का आई वडील? नाही. हां, पण ज्यावेळेस तो चांगला अभ्यास करेल आणि त्याला वाईट सवयी नाही आहेत, तो कुठल्याच गोष्टीचा दुरुपयोग करत नाही, देणार का त्याला गाडी? देतील आईवडील गाडी? का देतील? दुरुपयोग करत नाही आहे. तर तसंच आहे, ज्यावेळेस आपण आपल्या इच्छेचा दुरुपयोग करणार नाही त्यावेळेस भगवंत आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ठीक आहे. हरे कृष्ण. मग आधी फर्स्ट स्टेप काय? हां, भगवंतांसाठी. फर्स्ट स्टेप आहे भगवंतांसाठी कार्य करणे. नंतर भगवंतांच्या हातात आहे आपल्याला काय द्यायचं काय नाही द्यायचं, पण त्याची भक्त अपेक्षा करत नाही. हरे कृष्ण. अजून कोणाचा प्रश्न नाही? प्रश्न? ठीक आहे. तर हरे कृष्ण मंत्राचा एक माळेचा जप करूया, त्यानंतर सर्वजण प्रसाद घेतील. हरे राम 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 हरे